नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि पुन्हा एकदा आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पुस्तकातील एक मजेदार गोष्ट पाहणार आहोत, द सन अँड द विंड, म्हणजे सूर्य आणि वारा. तर मग संपूर्ण सेशन शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग आता सुरुवात करूया आजच्या सेशनला. द सन अँड द विंड म्हणजे सूर्य आणि वारा. द सन अँड द विंड वर फ्रेंड्स म्हणजे काय? सूर्य आणि वारा खूप चांगले मित्र होते. बट द वाइंड वॉज नॉटी, पण वारा थोडासा खोडकर होता. ही ब्ल्यू अँड ही टॉस्ड अँड ही रश्ड थ्रू ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस. तो फुंकर मारत उडत झाडं, बागा आणि घरांमधून धावत सुटायचा. ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर. तो वस्तू इकडून तिकडे अस्ताव्यस्त करायचा. ही टीज द सन. See what I can do. I am stronger than you. आणि तो सूर्याला चिडवत म्हणाला, पाहिलंस का मी किती ताकदवान आहे ते, तुझ्यापेक्षा जास्त. I don't think so, said the sun. मला तसं वाटत नाही, सूर्य म्हणाला. Yes, I am. वारा हट्टाने म्हणाला, होय मीच ताकदवान आहे. No, you are not. सूर्य म्हणाला, नाही तू नाही आहेस. Yes, yes, said the wind. होय होय तर, असे म्हणत वारा अजूनच चिडू लागला. Look at the man on the farm. There is a blanket around his shoulders. I will make him throw it away. तेवढ्यात वारा काय म्हणाला, त्या शेतातल्या माणसाकडे बघ. त्याच्या खांद्यावर एक चादर आहे, मी त्याला ती फेकून देण्यास भाग पाडेल. Let us see, said the sun. सूर्य म्हणाला, बरं पाहूया. Then the wind started blowing. He blew and blew. वारा जोरात वाहू लागला आणि फुंकत राहिला. He blew hard. But the man did not throw the blanket away. तो खूप जोरात वाहू लागला, पण त्या माणसाने चादर अजिबातच काढली नाही. It is so windy, said the man, and wrapped the blanket tight around his shoulders. अरे किती वारा आहे, तो माणूस म्हणाला आणि त्याने चादर खांद्याभोवती आणखी घट्ट गुंडाळून घेतली. The sun smiled and said to the wind, now watch this. सूर्य हसला आणि वाऱ्याला म्हणाला, आता तू जरा हे बघ. Then the sun began to get hot. He became very very hot. मग सूर्य खूप तापू लागला, तो खूपच गरम होऊ लागला. said the man, now it's too hot. उफ, आता तर खूपच ऊन आले, तो माणूस म्हणाला. He took the blanket off and threw it in the corner. आणि त्याने चादर काढून टाकली आणि एका बाजूला कोपऱ्यात फेकून दिली. Now tell me, who is stronger, the sun or the wind? तर मुलांनो, आता सांगा बरं, शक्तिशाली कोण आहे, सूर्य का वारा? मुलांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली, समजली ना? आता आपण या गोष्टीमधील काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूयात. पहिला आहे नॉटी. नॉटी म्हणजे खोडकर. दुसरा आहे स्कॅटर्ड. स्कॅटर्ड म्हणजे काय तर पसरवलेले किंवा विखरलेले. त्या पुढचा आहे स्ट्रॉंगर. स्ट्रॉंगर म्हणजे ताकदवान. पुढचा आहे ब्लँकेट. ब्लँकेट म्हणजे चादर. पुढे आहे शोल्डर्स. शोल्डर्स म्हणजे खांदे. त्यापुढे आहे स्टार्टेड म्हणजे सुरू केले. पुढे आहे रॅप्ड म्हणजे गुंडाळले. पुढे आहे स्माइल्ड म्हणजे हसला. वॉच. वॉच म्हणजे पाहणे. पुढे आहे बिगॅन. बिगॅन याचा अर्थ आहे सुरू झाला. पुढचा आहे गार्डन्स. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. गार्डन म्हणजे काय, बाग, आणि गार्डन्स म्हणजे अनेक बागा. कॉर्नर म्हणजे कोपरा. टीज. टीज करणे म्हणजे चिडवले. पुढचा आहे फार्म. फार्म म्हणजे शेत, आणि हॉट म्हणजे गरम. तर चला तर मग मुलांनो, आता एक ऍक्टिव्हिटी करूया. याच्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देईन आणि ते वाक्य कुणी म्हटलंय हे तुम्ही मला सांगायचंय. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे हू सेड इट. इट इज सो विंडी. आणि असं कोण म्हटलं बरं? बरोबर, द मॅन. पुढचं आहे आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. असं कोण म्हणतं? अगदी बरोबर, द विंड. त्यापुढे आहे नाव इट्स टू हॉट. असं कोणी म्हटलं? अगदी बरोबर, त्या माणसाने म्हणजेच द मॅन. पुढे आहे नो यू आर नॉट. असं कोणी म्हटलं?
अगदी बरोबर, त्या सूर्याने. आणि शेवटचं, आय विल मेक हिम थ्रो इट अवे, असं कोण म्हणतं? द विंड. अगदी बरोबर. चला तर मग अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे रिकाम्या जागा भरा. तुम्हाला काही मी वाक्य देईन, त्यामध्ये तुम्हाला रिकामी जागा भरायची. चला तर मग सुरू करूया. द डॅश वॉज नॉटी. कोण नॉटी होता? अगदी बरोबर, वारा म्हणजे द विंड. पुढचं आहे द मॅन हॅड ए डॅश ऑन हिज शोल्डर्स. आणि त्या माणसाच्या खांद्यावर काय होतं? अगदी बरोबर, चादर होती. आणि चादरीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ब्लँकेट. व्हेरी गुड. पुढचं आहे द डॅश स्माइल्ड अँड सेड नाव वॉच धिस. असं कोण म्हणालं? अगदी बरोबर, सन. पुढचं आहे द सन बिकम व्हेरी व्हेरी डॅश. आणि याचं उत्तर आहे हॉट. आणि शेवटचं आहे द मॅन थ्रू द ब्लँकेट इन ए डॅश. आणि माणसाने ते ब्लँकेट कुठे फेकलं? अगदी बरोबर, कोपऱ्यात म्हणजेच कॉर्नर. तर मुलांनो, आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण द सन अँड द विंड ही गोष्ट बघितली, त्या गोष्टीचा अर्थ जाणून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा बघितले आणि 2 छान अशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.